नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YTS अकॅडमीवर आपलं स्वागत आहे। पुढील व्हिडिओ पोलीस भरती, तलाठी भरती व इतर सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयोगाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य पोलीस भरतीसाठी प्रश्न घेतलेले आहे, तर सगळ्यांनी चष्मा लावून आणि बारकाईने हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे। तर महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र आहे। तर सिंधुदुर्गमध्ये पण कुठे? तर वेंगुर्ला या ठिकाणी, आणि वेंगुर्ला या ठिकाणी काय आहे? काजू संशोधन केंद्र सुद्धा आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। महाराष्ट्रातील सर्वात जास्त सीताफळाचे क्षेत्र, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सीताफळाचे क्षेत्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी सर्वात जास्त सीताफळाचे काय क्षेत्र आहे। IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 3, राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ टिंबटिंब यांना आहे। तर राज्यघटनेमधील ज्या तरतुदी आहे त्यांना बदलण्याचा केवळ अधिकार कुणाला असतो? तर संसदेला असतो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं काय राहील? करेक्ट आन्सर राहील। प्रश्न क्रमांक 4, या घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे। तर कोणती घटना दुरुस्ती अशी आहे की त्याच्यावरून मतदानाचं वय 21 वरून काय करण्यात आलेले आहे? 18 वर्ष करण्यात आलेले आहे। तो ऑप्शन क्रमांक काय राहील आपलं? 61व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलेलं आहे? हे वय 18 वर्ष करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5, पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता? तर पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर विचारलेला आहे। तर कनिष्ठ स्तर कोणता होता? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रामपंचायत हा सर्वात कनिष्ठ स्तर आहे। तर एकूण स्तर किती आहे? तर एकूण स्तर 3 असतात। तर सगळ्यात पहिला जो सगळ्यात वरचा स्तर असतो वरिष्ठ स्तर, तर त्याला म्हणतो आपण ZP म्हणजे जिल्हा परिषद। त्याच्यानंतर 2 नंबरचा असतो पंचायत समिती म्हणजे PS, आणि तिसरा असतो तो असतो ग्रामपंचायत, हा तिसरा स्तर असतो। तर सगळ्यात कनिष्ठ स्तर विचारलं होतं तर ग्रामपंचायत हा काय सर्वात कनिष्ठ स्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीत टिंबटिंब वाटा ग्रामपंचायतीला मिळतो। तर किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो जमीन महसुलीत? तर ऑप्शन क्रमांक 3 30% एवढा वाटा ग्रामपंचायतीला काय असतो? मिळत असतो। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? तर भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्मित झालेले पहिले राज्य आहे। अतिशय IMP प्रश्न आहे, तर पाठच असू द्या। प्रश्न क्रमांक 8, OBC चळवळ टिंबटिंब प्रभावित झाली। तर OBC चळवळ ऑप्शन क्रमांक 1 मंडल आयोगामुळे काय झालेली आहे? तर प्रभावित झालेली आहे। त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन काय राहील आपलं? करेक्ट आन्सर राहील। प्रश्न क्रमांक 9, घटना समितीच्या स्त्री सदस्यांमध्ये टिंबटिंब यांचा समावेश होता। तर घटना समितीच्या स्त्री सदस्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होता असं विचारलंय? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीमती हंसाबेन मेहता यांचा घटना समितीच्या स्त्री सदस्यांमध्ये काय होता? समावेश होता। प्रश्न क्रमांक 10, सातारा गादीचे पुनरुज्जीवन कुणी केले? तर सातारा गादीचे पुनरुज्जीवन कुणी केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 एल्फिन्स्टन याने सातारा गादीचे काय केले होते? पुनरुज्जीवन केले होते। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील रामोशी लोक पूर्वी कोणती भाषा बोलत असत? तर महाराष्ट्रातील रामोशी लोक पूर्वी कोणती भाषा बोलत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलुगू भाषा काय करत होते? ते बोलत होते। प्रश्न क्रमांक 12, अलीकडे भाज्यांच्या किमान आधारभूत किंमत ठरवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर भाज्यांच्या किमान आधारभूत किंमत ठरवणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य काय आहे? पहिले राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 13, अलीकडे कोणत्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता नरेश कनोडिया यांचे निधन झालेले आहे? तर नरेश कनोडिया यांचे आता नुकतेच निधन झालेले आहे। तर ते कोणत्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते? तर गुजराती चित्रपटातील ते काय होते? प्रसिद्ध अभिनेते होते। प्रश्न क्रमांक 14, महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या सार्वजनिक परिवहन सेवेने मेरी सहेली हा उपक्रम सुरू केला आहे? तर महिलांच्या सुरक्षेसाठी विचारले, सार्वजनिक परिवहन सेवेने मेरी सहेली हा उपक्रम सुरू केलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 इंडियन रेल्वे यांनी मेरी सहेली हा उपक्रम काय केलेला आहे? सुरू केलेला आहे। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुकोई 30 MKI ची यशस्वीरित्या चाचणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुकोई 30 MKI या क्षेपणास्त्राची काय केलेली आहे? चाचणी घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी भौगोलिकदृष्ट्या भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? तर भौगोलिकदृष्ट्या सर्वात जुनी पर्वतरांग विचारलेली आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 अरावली ही काय सर्वात जुनी पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 17, दलाल स्ट्रीट कोठे आहे? तर दलाल स्ट्रीट हे कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी दलाल स्ट्रीट
आहे. प्रश्न क्रमांक 18, छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे? तर छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायपूर ही काय आहे? छत्तीसगडची राजधानी आहे. राजधान्या पाठ करून ठेवा, राजधान्यावर भरपूर प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, नाशिकमधील कोणत्या नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो? तर नाशिकमध्ये जो कुंभमेळा भरतो तिथं साधू वगैरे लोक येतात. तो कुठं भरतो? तर ते ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदीकाठी कुंभमेळा भरत असतो. कुठं भरत असतो? तर गोदावरी नदीकाठी कुंभमेळा भरत असतो. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? तर मार्गदर्शक तत्वांचा समावेश विचारले तर मार्गदर्शक तत्व जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चौथ्या भागात काय होतं? मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. मार्गदर्शक तत्व चौथ्या भागात, मार्गदर्शक तत्व चौथ्या भागात, लक्षात असू द्या, पाठच करा. प्रश्न क्रमांक 21, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कशात केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्याची मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये काय? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? तरी झालेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 चौथ्या भागात काय करण्यात आलेले आहे? राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढील कशात केलेला आहे? तर कशात केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्याची मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. काही प्रश्न डबल झाले विद्यार्थी मित्रांनो, सॉरी. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्यांच्या निर्मितीचा प्रयत्न करेल? तर कोणत्या कायद्यान्वये समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 44. कलम 44. आता हे समान नागरी कायदा विचारलंय तर 4 हे कसे 2 अंक समान आहेत, तर याच्यावरून पण लक्षात ठेवा कलम 44 हा कसा आहे? समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे असं लक्षात ठेवा. 4 आणि 4 हे कसे 2 आकडे कसे समान आहेत. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 कशा संबंधी आहे? तर 51 हा कलम कशाच्या संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्ये यांच्याशी संबंधित आहे. हा कलम लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे, लक्षातच ठेवा. कलम 51 कशाशी? तर मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयन्वी अव्यय आहे? तर न्यूनत्वबोधक म्हणजे कसं? कमीपणा दाखवला असतो. कसा? तर कमीपणा दाखवलेला असतो. पुढीलपैकी पर्यायातून निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 मरावे परी कीर्ती रूपे उरावे, म्हणजेच काय? परी हे काय आहे? न्यूनत्वबोधक उभयन्वी अव्यय आहे. तर याचं उत्तर काय राहील? ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 27, त्या राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्म ओळखा. आता या वाक्यातील कर्म ओळखायचे तर ऑप्शन क्रमांक 2 मुकुट हे काय होईल? कर्म होईल. आता काही विद्यार्थी काय करतात? तर राजा हे कर्म करतात, तर कर्म काय होईल? तर मुकुट हे कर्म होईल. लक्षात असू द्या, शोभणारे काय? तर मुकुट, म्हणून कर्म काय होईल? तर मुकुट हे कर्म होईल. प्रश्न क्रमांक 28, नित्य सदा सर्वदा सतत नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? तर नित्य सदा सर्वदा सतत नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातत्यदर्शक, म्हणजे कसं? सतत घडत असतात. नित्य म्हणजे सतत, सदा म्हणजे सतत, सर्वत्र म्हणजे पण सातत्य दाखवलेलं असतं. तर ही कशी होईल? तर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय होईल. प्रश्न क्रमांक 29, वाक्यातील शब्दयोगी अव्ययांचा प्रकार कोणता? प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली. तर प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली तर याचा वाक्य शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हेतुवाचक आपले हे काय राहील? करेक्ट आन्सर राहील. प्रवाशांकरिता तर हेतुवाचक हे आपलं करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 30, पंचमुखी हनुमान हे कोणते विशेषण आहे? तर पंचमुखी हनुमान हे कोणते विशेषण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समासाधारित विशेषण आहे. समासाधारित विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 31, आवक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आवक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 जावक असा काय राहील? त्याचा विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 32, परभाषी शब्द ओळखा. तर परभाषी शब्द ओळखायला लावलेला आहे. बक्षीस, इनाम, भेटवस्तू, दान. तर यापैकी परभाषिक शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इनाम हा कसा राहील? परभाषी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 33, वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तर वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अनल हे आपलं काय राहील? करेक्ट आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 34, पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. तर या
पद्यपंक्तीतील आपल्याला अलंकार ओळखायचा, तर ऑप्शन क्रमांक 2 हा कोणता अलंकार होतो, तर हा दृष्टांत अलंकार होतो. IMP असू द्या. जरी अलंकार समजत नसतील तरी एवढं लक्षात ठेवा का लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, म्हणजेच काय दृष्टांत अलंकारामध्ये हे उदाहरण जातं. प्रश्न क्रमांक 35, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते. जर बोलता बोलता विराम मालिका जर तुटली तर त्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते, तर ऑप्शन क्रमांक 3 अपसारण चिन्ह काय होते वापरले जाते. इथं संयोग चिन्ह वापरले जात नाही तर अपसरण चिन्ह काय झाले वापरले जाते. प्रश्न क्रमांक 36, अवेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर अवेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 स्वीकार. स्वीकार म्हणजेच काय विरुद्धार्थी शब्द जर केला तर स्वीकारचा अवेर हा विरुद्धार्थी शब्द होतो किंवा अवेरचा स्वीकार विरुद्धार्थी शब्द होतो. प्रश्न क्रमांक 37, शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू डोळ्यासमोर येते तेव्हा ती शब्दशक्ती कोणती. तर एक विशिष्ट वस्तू डोळ्यासमोर येत असते, शब्द उच्चारल्या तर ती शब्दशक्ती कोणती राहते. ऑप्शन क्रमांक 4 अभिधा ही शब्दशक्ती असते. डायरेक्ट अभिधा शब्दशक्ती कधी असते, तर शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू किंवा पदार्थ डोळ्यासमोर येते त्यालाच काय म्हणायचं, अभिधा म्हणायचं. प्रश्न क्रमांक 38, गरज ही कल्पकतेची आई होय या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता. तर आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता होईल, तर ऑप्शन क्रमांक 4 माऊली असा काय होईल त्याचा लक्षार्थ होईल. प्रश्न क्रमांक 39, माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. तर माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 तद्भव या प्रकारचा शब्द आहे. कारण संस्कृतमधून जे शब्द मराठीत येतात त्याला म्हणायचं तद्भव शब्द. काय म्हणायचं, तद्भव शब्द. आणि जे संस्कृत म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आले त्यांना काय म्हणायचं, तत्सम. काय म्हणायचं, तत्सम शब्द. म्हणजे जसेच्या तसे येणारे त्यांना म्हणायचं तत्सम. आणि थोड्याफार प्रमाणात संस्कृतमधून बदल होऊन आलेले मराठीतील शब्द कोणते, तर तद्भव शब्द होतात. प्रश्न क्रमांक 40, म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयन्वी अव्यय आहे. तर म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयन्वी अव्यय आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 परिणामबोधक उभयन्वी अव्यय आहे. आमचे शरीर बळकट व्हावे म्हणून आम्ही रोज व्यायाम करतो. तर हे म्हणून हे कोणत्या प्रकारचं उभयन्वी अव्यय आहे, तर परिणामबोधक उभयन्वी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 41, अनिष्ट शब्दाचा समास ओळखा. तर अनिष्ट शब्दाचा समास कोणता होईल, तर ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास अनिष्ट शब्दाचा समास होईल. प्रश्न क्रमांक 42, घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला. तर वाक्यातील रस ओळखा. तर घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला, तर या वाक्यातील रस कोणता होईल, तर ऑप्शन क्रमांक 2 शांत रस होईल. कोणता रस होईल, तर शांत रस होईल. नक्की लक्षात असू द्या, IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 43, सासू या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा. तर सासू या शब्दाचे अचूक अनेकवचन काय होते, तर ऑप्शन क्रमांक 2 सासवा हे काय होते अनेकवचन होते. सासू सासवा, पिसू पिसवा हे असे अनेकवचन काय करून ठेवा, लक्षात ठेवा, कारण 1 मार्काला तरी प्रश्न हा पोलीस भरतीला विचारला जातो. प्रश्न क्रमांक 44, अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते. भरपूर वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे, भरपूर वेळा मी पण सांगितलेला आहे. तर अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते, तर ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे यांना काय अष्टपैलू साहित्यिक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 45, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातील उद्देश कोणते. तर उद्देश विचारले. उद्देश म्हणजेच काय असतं, तर उद्देश म्हणजेच कर्ता असतो, एवढं लक्षात ठेवा. तर आपल्याला जर वाक्यातील कर्ता ओळखता आलं तर आपल्याला हे उत्तर ओळखता येईल. तर ऑप्शन क्रमांक 2 आम्ही हे काय राहीन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहीन. आम्ही जातो आमच्या गावात. तर कोण जातं, तर आम्हीच जातो, म्हणजे आम्ही काय झालं तर कर्ता झालं, यालाच म्हणतात उद्देश. ओके. प्रश्न क्रमांक 46, कवितेचे रस किती आहेत. तर कवितेचे एकूण रस किती आहेत, तर ऑप्शन क्रमांक 3 एकूण रस किती आहेत, तर 9 रस आहेत. प्रश्न क्रमांक 47, खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. सगळे काही त्याला माहीत आहे पण लक्षात कोण घेतो. तर संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे असं विचारलं तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूनत्व बोधक आहे. कारण इथे काय आले न्यूनत्व बोधक मध्ये पण हे वाक्य आले, पण हे शब्द आल्यामुळे काय झालं ते न्यूनत्व बोधक आहे. सगळे काही त्याला माहीत आहे पण लक्षात कोण घेतो. प्रश्न क्रमांक 48, बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. तर भरपूर वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे. बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला पण माहिती आहे. ऑप्शन क्रमांक 4 भाटी म्हणजे याचं स्त्रीलिंगी रूप होईल. बोका बोकीन अजिबात होत नाही, तर भाटीच लिहायचं. बोका म्हणजे काय, भाटी हे त्याचं स्त्रीलिंगी रूप होईल. प्रश्न क्रमांक 49, कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. तर कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल, तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच काय, मरणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजेच काय, मरणे असा योग्य अर्थ होईल.
प्रश्न क्रमांक शेवटचा आणि आपला व्हिडिओतला 50वा प्रश्न, कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूरक कोणते? तर कालिदास कवी होता याच्यातील विधेयपूरक ओळखायला लावले तर ऑप्शन क्रमांक 2 कवी हे काय राहील आपलं विधेयपूरक राहील. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 50 प्रश्न घेतलेले आहे. 25 प्रश्न GK चे व 25 प्रश्न मराठीचे घेतलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला मित्रांपर्यंत पाठवा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण याचा काय होईल, फायदा होईल. थँक्यू सो मच.